हाय फ्रेंड्स, कसे आहात? मजेत आहात ना? आम्ही पण मजेत आहोत. तर फ्रेंड्स, मी आत्ता आली कामावरून जस्ट. सगळं म्हणजे नाश्ता वगैरे झाला, चहा पाणी झाला आणि येता येता मला कर्लीची मच्छी मिळाली. आम्ही मालवणी माणसं, आम्हाला आठवड्यातून एकदा तरी मच्छी लागतेच. त्यामुळे मी कर्ली पण आणली आणि मांदेली पण आणली. तर खूप असं मस्त असं टेस्टी भात आणि ह्याचं मांदेली थोडीशी फ्राय आणि कर्ली फ्राय आणि कर्ली आणि मांदेली यांची कढी बनवलेली आहे, मस्त अशी टेस्टी. तर मी दाखवते तुम्हाला. चला, हे बघा, मी इथे कर्ली मच्छी इतकी टेस्टी असते ना की खूपच ती टेस्टी लागते. म्हणजे सार पण चांगलं होतं. ही मांदेली आहेत आणि ही आहे कर्ली पण थोडी मोठीच होती, ती पाहू शकता. आणि इथे मी राईस बनवलेला आहे आणि इथे बघा मस्त असं सार, कर्ली आणि मांदेली अशी मिक्स मी बनवलेली आहे, पाहू शकता तुम्ही. मस्त असं सार बनवलेलं आहे, मालवणी स्पेशल. खूपच टेस्टी बनतं. तर अशा प्रकारे ही मच्छी माझी पण फ्राय होत आहे. आणि आता वाजलेले आहेत 8 आणि थोड्याच वेळात आम्ही जेवून घेणार आहोत. म्हणजे माझी नणंद पण आलेली आहे, तर तिला पण मी बोलवलं, कारण मला एवढी मच्छी खायला जमणार नाही. मग ती पण आली जेवायला आणि मस्त अशी फ्राय करून घेते मच्छी. आणि गरम गरम राईस आणि मस्त कर्लीची मच्छी खाऊन घेणार आहोत आम्ही. हे थोडं उलट पालट करावं लागतो, नाहीतर ती भाजली जात नाही मच्छी. हे बघा, अशी उलटी करावी लागते मच्छी. तर मी परतून घेते, मस्त अशी परतून घेतलेली आहे. आता मी थोडा 2 मिनटात रेडी होईल आणि इथे पण आपली कढी पण रेडी होणार आहे. मस्त ना. आता मग तोंडाला पाणी आलंय, कारण काय, गरम गरम मांदेली ना खूपच कुरकुरीत लागतात खायला. आणि कर्लीचा मासा तर मला एवढा आवडतो, त्याची कढी इतकी टेस्टी बनते सांगू तुम्हाला. तुम्ही नक्की जरूर बनवा. माझे व्हिडिओ पण मी अपलोड केलेलेच आहेत. मच्छी कढी मालवणी स्पेशल कशी बनवली जाते ती तुम्ही नक्की जाऊन पहा. तर मग आता उद्या होळी आहे. उद्या रात्रीपासून होळी चालू जाते. परवा रंगपंचमी आहे. तर उद्या मी पुरणपोळी बनवण्याचा विचार आहे. बघू ऑफिसमधून किती वेळ होतो तो. आणि परवा आहे रंगपंचमी. तुम्हाला ॲडव्हान्स होळीच्या शुभेच्छा आणि रंगपंचमीच्या पण शुभेच्छा माझ्या परिवारातर्फे. तर ही होळी आपणास सुखसमृद्धीची जावो, ही मी देवाकडे प्रार्थना करते. आता पूजा वगैरे झालेली आहे आणि आता आम्ही थोड्या वेळात जेवणार आहोत. खूप बरं वाटतं थोडं. आज मी लवकर आली ऑफिसमधून, ट्रॅफिक नव्हतं. ट्रॅफिक असलं ना की भरपूर उशीर होतो आणि त्यामुळे हे होतो, जेवण करायला वेळ होतो. आणि मी मग नॉर्मली जेवण हे दुपारचंच असतं थोडंसं फार. फक्त काही भाजी वगैरे असली तरच बनवते. तर मस्त असं झालेलं आहे स्वयंपाक. आणि हे बघा, मिरच्या पण माझ्या त्या दिवशी मी तुम्हाला दाखवल्या त्या मिरच्या मी दाखवते, पहा. मी इथे फॅनखाली खारातल्या मिरच्या, म्हणजे लिंबू, दही आणि दही आणि मीठ ह्याच्यामध्ये मी घातलेल्या होत्या 2 दिवस आणि आता ते वाळत आहेत. आता सुट्टी परवा आहे आम्हाला, बँक हॉलिडे. तर परवा मग उन्हामध्ये बाहेर घालणार आहे, त्यामुळे एकाच उन्हामध्ये ती तयार होईल मिरची. ही बघा, पाहू शकता. मस्त ना. आल्याला मी भेळ बनवली होती, घरातच भेळ बनवली होती, मस्त भेळ बनलेली. आणि भेळ आणि गरम गरम चहा असा आमचा नाश्ता झालेला आहे. आता आरामात, म्हणजे आता झालं आहे जेवण. आणखी 15-20 मिनटात आम्ही जेवणार आहोत मस्तपैकी. तर कसे आहात फ्रेंड? म्हणजे तुम्हाला पुन्हा ॲडव्हान्स होळीच्या शुभेच्छा. तर इथेच मी ब्लॉग एंड करते आहे. तुम्ही नक्की जाऊन माझ्या चॅनल पहा आणि माझे व्हिडिओ पहा. हे बघा, आमची नणंदबाई बसलेली आहेत, त्यांना बोलवलेलं आहे जेवायला. येतात त्यावर. खालीच आमचं घर आहे, ग्राउंडला पण घर आहे, तर तिथे राहतात.
तर आता मी ठेवते थोडा, आता थोडंसं रिलॅक्स होऊन मग आम्ही जेवून मस्त असं झोपणार आहोत. तर आज तुम्ही जाऊन माझे सगळे व्हिडिओ पहा. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मला सपोर्ट करायला मात्र नक्की विसरू नका. थँक्यू.